बाबा तुम्ही बघा, नेक्स्ट फोन कॉल किंवा मीटिंग मध्ये ना तुम्हाला नक्की जॉब आणि आधीच्या पेक्षा जास्त चांगला जॉब. यू कॅन्ट फेल बाबा. यू आर माय सुपर हिरो. माझे बाबा ना कधीच फेल नाही. हा कोर्स आहे ना, हा सँडविच कोर्स आहे. मला तो करायचा आहे बाबा, म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. बाबा मला तुमची खूप आठवण येते. तुमच्या बरोबर राहावंसं वाटतं पण ते नाही राहू शकत नाही. आपण सगळे परत आधी सारखे एकत्र राहू. अरुंधती, काय केलं असतं आपण? काय केलं असतं? ईशाने काय बरं वाईट करून घेतलं असतं तर? ईशा इज जॉय ऑफ माय लाईफ. ती कायम माझ्यासाठी लहान बाळच असणार आहे. ती माझ्याकडे होती ना, ती मग सारखी बाबा 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 करत माझ्या मागे मागे असायची. केव्हा इतकी मोठी झाली, तिला माझाही विचार आला नाही? मला नाही वाटत तिला काही धड कळत होतं. त्या क्षणी तिच्या मनात तो विचार आला आणि आपण कोणीही तिला दिसलो नाही. मी तर नाहीच, माझ्यावर सध्या रागच आहे, पण तुम्ही नाही. अरुंधती मला सारखं म्हणायची, आय एम माय डॅडीज गर्ल, आय एम माय डॅडीज गर्ल. लहानपणापासून ती माझ्या बाबतीत पॉसेसिव्ह होती. तू जरी बाजूला बसली ना तरी तिला आवडायचं नाही. चिडायची, म्हणायची माझे बाबा आहेत, हे फक्त माझे आहेत. अरुंधती, एवढा टोकाचा डिसिजन घेताना मी तिच्या डोळ्यासमोर नाही दिसलो का तिला? बाप म्हणून मी कमी पडलो अरुंधती, कमी पडलो. अनिरुद्ध, हे बघा, सगळा दोष स्वतःकडे नका घेऊ. ईशाच्या बाबतीत आपण सगळेच थोडं थोडं चुकलोत. आपल्या दोघांचंही चुकलंय. वेगळं व्हायचा निर्णय आपल्या दोघांचा होता, तो तिला नाही पटलेला. तिच्या मनात खूप गोष्टी साचल्या आहेत ज्या तिला नीट बाहेर नाही काढता येतात. आणि आता तिच्या आयुष्यात जे काही तिच्या मनाविरुद्ध घडतंय त्या सगळ्याचं मूळ कारण हा आपला घटस्फोट आहे असं तिला वाटतंय. तिच्या मनाने असं घेतलंय की आपण वेगळं व्हायचा निर्णय घेतला आणि सगळंच वाईट घडायला लागलं. खरं तर बऱ्याचशा गोष्टींचा त्याच्याशी काही थेट संबंध नाहीये, पण तिच्या डोक्यात ते घट्ट बसले. आता काय करणार? त्या त्या वयात शरीरात बदल होत असतात, मुली हळव्या झालेल्या असतात. त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे हा. मग आता काय करायचं? हे सगळं तिच्या डोक्यातनं कसं काढायचं? तोच विचार मीही करते. अरुंधती, मला असं वाटतं आपण तिला सायकोलॉजिस्टकडे घेऊन जायला हवं. तिच्या वयाला चाइल्ड सायकोलॉजिस्टकडे नेतात की स्पेसिफिक कोणाकडे ते बघायला हवं. देविकाही मला म्हणत होती, पण मला असं वाटलं तुम्हाला पटणार नाही. पण आता गोष्टी इतक्या टोकाला गेल्या तर आपल्याला काहीतरी करायलाच हवं. माझ्या ओळखीत नाही असं कोणी. देविका म्हणाले मी बघते. तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर तुम्ही बघा. मी बघतो. आणि तुम्ही त्रास नका करून घेऊ. तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर तुम्ही बघा. मी बघतो. आणि तुम्ही त्रास नका करून घेऊ. ती येईल यातून बाहेर. अरुंधती, ईशा काळजाचा तुकडा नाहीये, माझं काळीज आहे. हे तिने जे केलं ना ते सोड, पण ती इतकी दुःखात आहे हेच मला पचत नाहीये.
मला तिची सगळी स्वप्न पूर्ण करायची. आय वॉन्ट द बेस्ट ऑफ बेस्ट फॉर हर इन लाईफ. होईल, सगळं होईल. तुम्ही असा धीर नका सोडू. आपली मुलगी येते, आपण दोघे तिला ह्यातून बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न करू. हॅलो. हॅलो, ईशा कशी आहे? ठीक आहे, झोपली. आणि बाकी सगळे बरे आहेत ना? हो. थँक गॉड. बरं, तू कधी येतोस परत? आता मला काहीच सांगता येणार नाही. म्हणजे आता तर निघता येणार नाही. ईशाची मनस्थिती खूपच नाजूक आहे. सकाळी उठल्यानंतर बघतो, अंदाज घेतो आणि मग ठरवतो. काय ठरवशील? इथे यायचं की नाही यायचं? की आता ह्या कारणामुळे काही दिवस परत तिथेच राहायचं? तू एक काम कर, दिवसा तिथे जा आणि रात्री परत ये इथे. संजना, आता ही वेळ हे सगळं बोलायची नाहीये. खूप लेअर्स आहे त्याला आणि एक एक गोष्ट सॉल्व्ह करावी लागणार आहे. म्हणजे कुठली आता? संजना, मी समजावून सांगितलेलं ऐकायचं नाहीये का तुला? आता प्लीज वाद घालू नकोस. आता मी घरी येत नाहीये आणि उद्या कधी येणार आहे हे मला आता सांगता येणार नाही. कळलं का? गुड नाईट. हॅलो. आज ईशाने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला तर अनिरुद्ध तिथेच थांबला. उद्या समजा ईशा म्हणाली, बाबा तुम्ही डिवोर्स घेऊ नका, तर काहीच सांगता येत नाही. इतकी वर्ष मी ज्या गोष्टीची, ज्या दिवसाची वाट बघत होते, तो दिवस या कारणामुळे आलाच नाही तर नाही, असं नाही होता कामा. अनिरुद्धला तिथून लवकरात लवकर बाहेर काढायला हवं. बाबा, ईशा गच्चीच्या कठड्यावर उभी होती. मला तुम्ही कोणीच आवडत नाहीये, कारण तुम्ही कोणीच माझ्या मनासारखं वागत नाही. मला आपलं घर नॉर्मल व्हावं असं वाटतं. आपल्या घरात भांडणं नाही व्हावी असं वाटतं, पण तुम्ही सगळे सारखे भांडतायत. मी इथे येऊन राहा ना बाबा. आपण सगळे परत आधीसारखे एकत्र राहू. माझ्यासाठी एवढं करा ना प्लीज. अनिरुद्ध, आपण काय होणार होत? काय झालं असतं? झालं नाही ना. मग आता तो प्रश्न नको. मुलं अशी वागायला लागली की काय करायचो आपण? एकदा मुलं मोठी झाली, शहाणी झाली की आपण त्यांच्याशी नीट बोलू शकू, ते आपल्याला समजून घेतील
ही अपेक्षाच करायची नाही का? एकदा मुलं झाली की आपलं आपलं आयुष्यच नाही. अरे मुलंच आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग बनून राहतात ना. आपलं आयुष्य म्हणजे आपलं आणि मुलांचं असं आयुष्य. ते वेगळं नसतं आणि राहायलाही नको आहे. म्हणून मुलं विचित्र वागली ना की त्यांच्या वागण्याचा आई वडिलांना जेवढा त्रास होतो ना तेवढा जगातल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा होत नाही बे. नाही होत. अप्पा मला माफ कर, मला माफ कर अप्पा. उठ उठ आणि अनिरुद्ध मला माफ करा, माझं चुकलं. मी तुम्हाला परवा खूप बोललो, तोंडाला येईल ते बोललो. अप्पा नकोय मला हे घर. काय करू या भिंती घेऊन जिथे माझी माणसं नसतील, माझी मुलं नसतील तर? अप्पा मी कशावरनं भांडत होतो आणि माझी मुलगी कशाचा विचार करत होती? अनिरुद्ध सावर स्वतःला. आणि या दोन्ही गोष्टी अशा एकत्र करू नकोस. ईशाच्या मनस्थितीचा विचार करतोयस ते योग्यच आहे आणि करायलाच हवा. पण तुझं म्हणणं काही चुकीचं नव्हतं. मलाही ते पटलंय. मी तुला तुझ्या घरापासून वेगळं करू शकत नाही. म्हणजे अप्पा तुम्ही मला माफ केलं? अनिरुद्ध जे घडलंय ते खूप दुर्दैवी आहे रे. यातलं काही घडलं नसतं ना तर आयुष्य खूप सुखकारक झालं असतं. पण आलिया भोगाशी असावे सादर. पण आपण यातूनही मार्ग काढू, मुलांना जपू. आम्ही आहोत. ईशासाठी काही करावं असं तुला जर वाटत असेल ना तर आम्हाला सांग. अरे आम्ही आहोत तोपर्यंत तुमच्यासाठी आणि नातवंडासाठीच तर जगणार आहोत. पण अनिरुद्ध तुझी मुलं शहाणी आहेत, समजूतदार आहे. ईशाही आहे. आता फक्त थोडे दिवस तिच्या कलानं घ्या, हा माझा न मागून दिलेला सल्ला आहे. तिला असं कधीही वाटतं कामा नये की आपले आई वडील आपल्यावर अन्याय करतात. आणि तुलाही तसं वाटतं कामा नये की आपल्या बापाकडून आपल्यावर अन्याय होतोय. म्हणून घराच्या बाबतीत जे कायद्याने योग्य असेल ते होईलच. तुला तुझा हक्क मिळायला हवा आणि ईशाला तिच्या बापाचा सहवास. अरू हा ईशा उठली का ग? नाही, झोपली अजून. काल अभिनय कुठली ती गोळी दिली होती ना, त्यानंतर शांत झोप लागली तिला. म्हणजे आता ते एकटेच आहे? नाही, यश आहे बरोबर. तिला आता एकटं सोडू नका. वाचलो आपण, नाही तर मुलगी हाताला लागली नसते आपल्या. कांचन अगं ही वेळ रडत बसण्याची नाही आहे. हे पहा आपल्या सगळ्यांनाच धक्का बसलाय. पण आपण सगळ्यांनी यातून पटकन सावरायला हवंय. हो पण आपल्या घरातली मुलगी असं काहीतरी करेल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का आपल्याला? मला तर बोलताना सुद्धा कसं तरी होतंय. हे पहा कांचन आपल्या घरामध्ये होऊ नयेत अशा बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या. अरू तू बैस, तू बैस, बैस तू आधी. हे पहा अनिरुद्ध, अरुंधती, मला वाटतं आता या सगळ्याचा आपण अतिशय गांभीर्याने विचार करायला हवा. अप्पा मी आणि अरुंधती बोललो, ईशाला एका चांगल्या सायकोलॉजिस्ट कडे घेऊन जायला हवं असं मला वाटतं. मानसोपचार तज्ञ, तिच्या डोक्यातला गोंधळ कमी करायला हवा. सॉरी मी मध्ये बोलतोय, पण मी डॉक्टर वसुधांशी बोललो. त्यांनी मला एका सायकोलॉजिस्टचा नंबर दिलाय. बाबा मला असं वाटतं की तुम्ही ईशाला घेऊन त्यांच्याकडे जा. मी त्यांना सगळी हिस्ट्री सांगतो, जमलं तर आजचीच अपॉइंटमेंट घेतो, बघतो. ओव्हरऑल सगळं बोलून घ्या त्यांच्याशी, त्याही बोलतील तिच्याशी. नाही, आपल्याला जिकडनं मदत मिळेल ना ती सगळी घेऊया. अरे मानसोपचार तज्ञ कशाला? ईशाच्या डोक्यावर काही परिणाम झालेला नाहीये. आणि मला सांगा, तिच्या आई वडिलांपेक्षा तिच्या घरच्यांपेक्षा तो तिसरा माणूस तिला जास्त चांगला ओळखू शकतो. हे खरं तर तुम्ही करायला हवं होतं. आई मान्य आहे,
पण काही काही गोष्टी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनीच केलेल्या बऱ्या असतात. आणि आई मानसोपचार घ्यायला काही हरकत नाहीये. जसं आपलं शरीर आजारी पडतं ना, तसं कधी कधी मनालाही बरं वाटत नसतं. अशा वेळेला उपचार घेतले तर त्याचा फायदाच होणार आहे, नुकसान काही नाही होणार आहे. त्यासाठी डॉक्टर कशाला? वयात आलेल्या मुलीला सांभाळायला तिची आई पुरेशी नाही आहे का? तुमच्या हातात जे काही आहे ना ते आधी करा, मग दुसऱ्यांची मदत घ्या. म्हणजे हे बघा, मी या आधी आडून आडून विरोध करत होते, पण आता स्पष्टच सांगते, तुमची घटस्फोटाची जी काही नाटकं सुरू आहेत ना ती आधी ताबडतोब बंद करा. बघा त्याचे किती आणि कसे परिणाम होत आहेत ते. फक्त तुम्ही भरडले जाते याच्यात, सगळं घर भरडलं जाते. आणि हेच सांगते मी इतके दिवस, नशीब आपली म्हणून ईशा वाचली. तिला जे काही करायचं होतं ते तिने केलं असतं तर आयुष्य स्वतःचा चेहरा तरी बघू शकला असतं का आरशात तुम्ही दोघं? ती मुलगी सतत सांगते, आई बाबा वेगळे होऊ नका, पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. ते काही नाही. अनिरुद्ध, तू इथून कुठेही जाणार नाहीयेस. आणि अरुंधती, तुझं स्वातंत्र्य स्वाभिमान जरा बाजूला ठेव. स्वतःच्या मुलीपेक्षा ते जास्त महत्वाचं नाहीये. स्वतःच्या मुलीसाठी, पोटच्या पोरीसाठी स्वतःचा घेतलेला एक निर्णय बदलता येते तुम्हाला. बदलायला हवा तुम्हाला तो. माझ्या नातीच्या आयुष्याशी खेळून तुम्ही दोघं तुम्हाला हवा तसा जगू शकत नाही. मी तुम्हाला तसं जगू देणार नाही, कळलं? खूप ऐकलं तुम्ही दोघांचं. आता माझं आणि माझ्यापेक्षा जास्त ईशाचं ऐकायचं. ईशा कुठे आहे? आत्ताच उठलीये, आवरतीये. ओके, ठीक आहे ना? हो, बरी आहे. काय हवं होतं का? अरुंधती, आज आई जे काय बोलली ते ती तिच्या स्वभावाप्रमाणे बोलली. तू मनावर नको घेऊस. आज आपण सायकोलॉजिस्ट कडे जाऊया, ते आधी होऊ दे. ईशाचं आणि त्यांचं बोलणं होऊ दे, आपण त्यांच्याशी बोलू, मग बघू. त्या जे म्हणत असतील ते करू. तू काळजी करू नकोस. नाही, काळजी नाही करत आहे मी. फक्त प्रत्येक जण आपापली मतं द्यायला लागला तर गोंधळ होईल ना, म्हणून काही बोलत नाही. ऐकतेय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आज आधी जे ठरलंय ते करूया, पुढचं पुढे बघू. आई, हा, बाबा, मी त्या सायकोलॉजिस्टशी बोललोय. पल्लवी शहाणे असं नाव आहे त्यांचं. डॉक्टर आहेत ते? नाही बाबा, या सायकोलॉजिस्ट आहेत. सायकायट्रिस्ट असतात ते डॉक्टर असतात. या फक्त तिच्याशी बोलणार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने तिला बोलतं करणार आहे, तिला ट्रीट करणार आहे. औषधं वगैरे असं काही देणार नाहीये तिला, म्हणजे सहसा देतच नाहीत. अगदीच काही वाटलं तर ते आपल्याला सांगतील की ईशाला मेडिकेशनची गरज आहे, मग आपण तिला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जायचं. ठीक आहे. मी चौकशी केली आहे, चांगल्या आहेत त्या. मी बोललोय त्यांच्याशी, त्यांना जनरल आयडिया देऊन ठेवली आहे. मी तुम्हाला त्यांचा पत्ता मेसेज करून ठेवतो, तुम्ही आजच जाऊन या. हा, आम्ही आता तेच बोलत होतो. फक्त ईशाला हे सांगायचंय. नाही, मी सांगते, नीट समजावून सांगते. नाही तर परत याचाही काहीतरी वेगळा अर्थ काढेल. पण ईशा कुठे आहे? आंघोळीला गेली. साहिलचा फोन आहे. हा तोच मुलगा. मी ईशाचा बाप बोलतोय आणि माझ्या मुलीपासनं दूर राहायचं. तिच्या जवळपास पण फिरकायचं नाहीस. मला जर तू तिच्या जवळ दिसलास तर त्यानंतर जे परिणाम होतील ना त्याला तू जबाबदार असशील. आणि तिला फोन पण करायचा नाहीस. हिम्मत असेल तर मी असताना तिला भेटायला ये, मग मी दाखवतो मी कोण आहे ते. त्यासाठी फोन घेऊन दिला होता हिला. अनिरुद्ध, असू दे.
आता यावरून तिला बोलू नका. आपण हे सगळं त्या बाईंना सांगूया. त्यांना त्यांच्या पद्धतीने हाताळू दे. आपण त्यांच्यावर सोपवूया सगळं आता. आपण कोणाला तरी सांगायचं आमची मुलगी आमचं ऐकत नाही म्हणून तुमच्याकडे घेऊन आलोय. बघा तुमचं ऐकते का. अनिरुद्ध, सो एम्बॅरेसिंग. मी आहे. मी आलोच. मला माहिती आहे की तुमच्यासाठी हे कठीण आहे, पण ईशाच्या आयुष्यातले हे दिवस खूप नाजूक आहेत. तिला तुम्हा दोघांचीही गरज आहे मिस्टर देशमुख. पण आता जर तुम्ही तिच्यापासून दूर गेलात तर ती तुमच्यापासून कायमची दूर जाण्याची शक्यता आहे.